नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की देशभरामध्ये 5 राज्यामध्ये निवडणुका चालू आहेत आणि लोकसत्तेला दंडसत्तेचं आव्हान जसं असेल तसं धनिक सत्तेचं आव्हान असते. अरिस्टॉटलने राज्याच्या चक्रीय सिद्धांतामध्ये सांगितलं होतं की अशा पद्धतीने लोकशाहीचं रूपांतर धनिक तंत्रामध्ये होते आणि मग ते जे झुंडशाही आणि धनिक तंत्र अशा पद्धतीने झालं आणि धनिकांच्या हातामध्ये जर लोकशाही गेली तर ती लोकशाही सहभागात्मक लोकशाही राहत नाही. आणि मग अशा पद्धतीने हे चक्रीय सिद्धांत आपण भारतामध्ये अनुभवतो आहोत की काय, अशी परिस्थिती सध्या दिसते आहे. कारण या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये मतदारांना पैसे वाटप केली जात आहेत, हा सगळा जो आणि निर्वाचन आयोगाच्या निर्भय वातावरणामध्ये निवडणुका व्हाव्यात, सर्वांना समान संधी मिळावी या हेतूने निर्वाचन आयोग विविध यंत्रणांच्या समन्वयाने ही मोहीम राबवते आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक गोष्टी केल्या जात आहेत आणि मग त्यामध्ये साहित्य तसेच अंमली पदार्थ हे जप्त केली जात आहेत. मिझोराममध्ये रोकडे सापडले नाहीत, मात्र 29 कोटी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आताची आणि 2017-18च्या निवडणुकीत जप्त केलेली रोकडं जर आपण पाहिली तर पैशाचे राजकारण कैक पटीने, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही एवढ्या पटीने ते वाढलेलं आहे हे आपल्या लक्षात येते. कारण 2017मध्ये कर्नाटक, गुजरात, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड तसेच मेघालय विधानसभा निवडणुकीत 127 कोटीची रोकडं जप्त करण्यात आल्याची आकडे आपल्याला या मॅगझिनमध्ये पाहायला मिळतात. पण अलीकडे जे पाहतो आहोत आपण आता, ही रक्कम जी आहे ती 372 कोटी रुपयावर पोहोचलेली आहे. 127 कोटी कुठं आणि 372 कोटी कुठं, हा जो फरक जर लक्षात घेतला तर आताचं राजकारण हे पैशाचं राजकारण झालेलं आहे असं दिसायला लागलेलं आहे. म्हणून लोकशाहीला धनिक तंत्राचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. आणि अशा सगळ्या काळामध्ये ही आकडेवारी अजूनही वाढणार आहे. कारण निवडणुका पुढे चालूच आहेत, मतदान होते आहे. 3 डिसेंबरला आपल्याला निकाल पाहायला मिळणार आहे. पण राजस्थान तसेच तेलंगणामध्ये अद्यापही काही दिवस शिल्लक आहेत. ही आकडेवारी फुगत जाणार आहे. आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्यासमोर प्रश्न हा आहे की जो मतदार नागरिक झालेला आहे, जो मतदार प्रामाणिक आहे, प्रामाणिकपणे सत्सक विवेक बुद्धीला स्मरून, सत्सक विवेक बुद्धी जागरूक ठेवून तो मतदान करतो, राज्याचा विकास व्हावा असा त्याचा विचार आहे, त्या मतदाराचं काय होईल, त्या मतदारासमोर प्रश्न आहे. आपल्यासमोर हा प्रश्न आहे की त्या मतदारांचं काय, मग त्या मतदारांचा काय दोष आहे. आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा असं चित्र वाढते तेव्हा मग सज्जनाला सुद्धा असं वाटायला लागते की मी दुर्जन नाही, हा माझा दोष आहे का काय, मी पैसे घेत नाही. आणि मग बहुसंख्याक लोक जर अशा पद्धतीने मतदान करत असतील पैसे घेऊन, तर राज्याचा विकास व्हावा हा विचार कुठं राहील. आणि प्रामाणिकपणे मतदान करून योग्य प्रतिनिधी जो लोकसभेला अपेक्षित आहे, लोकांचा प्रतिनिधी वाटावा असा प्रतिनिधी निवडून देण्यामध्ये आपल्याला यश येईल का, अशी सगळी प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतात. मित्रहो, या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण या 5 राज्यांच्या निवडणुकामध्ये काय धुमाकूळ घातला जातो आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामान्य मतदार कुठं आहे. आपण एकीकडे म्हणतो आहोत की मतदार जागृती झाली पाहिजे, मतदार विचारपूर्वक मतदान केला पाहिजे, मतदाराला मतभान आलं पाहिजे. आणि हे सगळं येण्यासाठी आजपर्यंतच्या 75 वर्षामध्ये निर्वाचन आयोगाने काय केलं, मतदार जागृती दिन आपण 2014 पासून चालू करायला सुरुवात केली. राष्ट्रीय मतदार दिवस हा लोकांना निरपेक्षपणे नागरिक म्हणून मतदान कसं करावं हे शिकवणारा दिन आहे. आणि मग 75 वर्षामध्ये आपण जरी शिकलो नाही तर लोकशाही ही राज्यकर्ते धनिकांच्या दावणीला बांधतील. आणि भारतीय राज्यघटना जी सांगते आहे की सर्वांना कायद्यासमोर समान आणि समान संरक्षण, 1 मॅन 1 व्हॅल्यू 1 वोट, ही सगळी तत्व कागदावर राहिलेली दिसतात. म्हणजे निवडणुकीमध्ये उमेदवारासाठी कोणालाही उभं टाकता येते. आता हे कसं काय शक्य होईल, कारण पक्ष सुद्धा अलीकडं त्या उमेदवाराकडे किती पैसे आहेत हे पाहून जर त्याला तिकीट देणार असतील तर कोणीही उभा टाकू शकते. या गोष्टी कागदावरच शिल्लक राहतात. आपण पाहतो की स्वतंत्र निर्वाचन आयोग आहे, आपण म्हणालो की न्यायालय म्हणते आहे की आता पुन्हा नव्या TN सेशनची गरज आहे म्हणून. म्हणजे आणि असा नवा TN सेशन कुठून आणायचा, म्हणजे एवढं निपक्षपाती स्वच्छ निवडणुका करून निवडून घेण्यासाठी निर्वाचन आयोगाची व्यवस्था आहे. घटनेचं 323 ते 329 कलमामध्ये स्वतंत्र निर्वाचन आयोग भारतीय राज्यघटनाकर्त्यांनी तयार केलेला आहे.
पण तोच जर व्यवस्थित काम करत नसेल किंवा अशा पद्धतीने हे सगळं जर होणार असेल तर सामान्य प्रामाणिक सत्सविक बुद्धीने मतदान करणाऱ्या मतदारांचं काय आणि राष्ट्राच्या विकासाचं काय ही प्रश्न अत्यंत महत्वाची आहेत. निवडणुकीतील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा TN शेषेने आचारसंहिता घालून दिली, खर्चाची मर्यादा ठरवून दिली, आय कार्ड दिले, वोटर ID दिली प्रत्येकाच्या हातामध्ये. केवळ तांत्रिक दृष्टीने खर्च सादर केला जातो आहे अलीकडे आपण जर पाहिलं तर. आणि प्रत्यक्षात मात्र निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा खर्च हा निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मर्यादेच्या कितीतरी पटीने जास्त असतो. हे वास्तव आहे आणि हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. अर्थातच याला आपण उघड गुपित असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राजकीय पक्षाचे नेते देखील हे मान्य करतात. काही वर्षापूर्वी राज्याच्या दिवंगत उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत कबुलीच दिलेली होती. नंतर त्यांनी आपण हे विनोदाने म्हटले होते असं सांगत सारवासारव केली. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याची सुरुवातीला मिझोराम, त्यापाठोपाठ छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशमध्ये मतदान समाप्त झालेलं आहे. आता राजस्थान तसेच तेलंगणामध्ये मतदान होत आहे. 5 राज्यात येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होईल आणि मग आपल्या लक्षात येईल की हे निकाल कसे लागलेले आहेत. पण निवडणुकीचं जे अर्थकारण आहे हे जर आपण समजून घेतलं नाही तर लोकशाही खऱ्या अर्थाने समजणार नाही. आणि लोकशाही जर आपल्याला समजून घ्यायची असेल म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य ही अब्राहम लिंकनची व्याख्या केव्हाच कालबाह्य झालेली आहे. आता पक्षाकडून धनिकांसाठी चालवलेली शासन पद्धतीमध्ये लोकशाही आहे की काय अशी व्याख्या जे शुडपीटर, विटानो मुस्का, पेरेटो यांनी अभिजन लोकशाहीच्या सिद्धांतामध्ये ही व्याख्या केली होती. पण आता आपल्याला अशी व्याख्या करावी लागेल की पक्षांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता धनिकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे. 9 ऑगस्टला निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 9 ऑक्टोबरला घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर जवळपास 1.25 महिन्याच्या कालावधीत या 5 राज्यामध्ये 1760 कोटी रुपयाची रोकडं, मादक पदार्थ, भेटवस्तू तसेच मद्य म्हणजे दारू जप्त करण्यात आलेली आहे. हा एक विक्रमच आहे. कारण यापूर्वी 2018 मध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर 239.15 कोटी रुपयाचं साहित्य जप्त करण्यात आलेलं होतं. त्या तुलनेमध्ये ही जी रक्कम आहे ती लक्षात घ्या, 1760 कोटी रुपयाची रक्कम आहे. 239 कोटी कुठं आणि 1760 कोटी कुठं हा जर डिफरन्स लक्षात घेतला तर जे राजकारण हे पैशाचं राजकारण, पैसा केंद्रित राजकारण कसं झालेलं आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आताची रक्कम 6 पटीने अधिक वाढलेली आहे. यापूर्वी गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा तसेच कर्नाटक या 6 राज्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या. यंदा एकट्या तेलंगणामध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून दिवसाला सरासरी 20 कोटी रुपयाचं साहित्य, रोकडं तसेच अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेली आहे. जर आपण आकडे पाहिले तर आपल्या असं लक्षात येते की पैसा केंद्रित राजकारण झालेलं आहे. कारण यंदा एकट्या तेलंगणामध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून दिवसाला सरासरी 20 कोटी रुपयाची रोकडं साहित्य रोकडं हे जप्त होत असतील तर हे म्हणजे काय चित्र आहे. म्हणजे तेलंगणामध्ये 1.25 महिन्यामध्ये 650 कोटीचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे असं लोकसत्तामध्ये संपादकीयमध्ये सांगितलं जाते आहे. म्हणजे ही जी आकडेवारी आहे ही जर पाहिली यात 225 कोटी रुपयाची निव्वळ रक्कम आहे, रोकडं आहे. यावरून येथील निवडणूक खर्चाची कल्पना यावी. तेलंगण हे मध्यम आकाराचं राज्य आहे, नव्याने झालेलं आंध्र प्रदेशमधून वेगळं होऊन. म्हणजे तरीही इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये पैसा खर्च केला जर जात असेल तर मग निवडून आलेली व्यक्ती त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करणार. कारण सर्वच क्षेत्रामधले जे डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा नोकरीच्या राजीनामा निवडणुकीमध्ये उभा टाकत आहेत. आणि मग निवडणुकीमध्ये खर्च केलेला पैसा कशा पद्धतीने वसूल करायचा हे अलिखित चालू असते. आणि मग अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराचं काय आणि भ्रष्टाचाराला शिक्षेचं काय या सगळ्याच गोष्टी नुसत्याच बोलाचा भात बोलाच्या कडी ठरतात. आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की एवढ्या छोट्या राज्यामध्ये अशा पद्धतीने होत असेल आणि त्या व्यक्ती ह्या सगळ्याची भरपाई निवडून आल्यानंतर करणार असतील तर मग राज्याच्या विकासाचं काय, सामान्य माणसांच्या प्रश्नाचं काय. म्हणजे मग ही अशा वेळी सामान्य घरातून निवडून येणाऱ्या व्यक्तीला संधी कशी काय मिळेल हाही प्रश्न आहे. म्हणजे राजकीय पक्ष देखील निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी देतात. सामान्य माणसाला उमेदवारी कोण देते? जो समाजकारण करतो, समाजात काम करतो
त्याला उमेदवारी मिळणारच नाही. तो पक्षनिष्ठ कार्यकर्ता आहे, पक्षामध्ये त्यांनी पूर्ण आयुष्य घातलेलं आहे. अशा व्यक्तीला सुद्धा तिकीट दिलं जात नाही, जो त्या झादातून या झादात उडी मारतो, नुकताच आलेला आहे, पण ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे, गर्भ श्रीमंत आहे, गडगंत श्रीमंत आहे, अशा व्यक्तीला तिकीट दिली जातात. मग अशी लोकशाही, खऱ्या अर्थाने लोकांची लोकशाही कशी काय होऊ शकते? ती धनिकशाहीच नाही का, असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मग पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांची चंगळ होते आहे. या 5 राज्यांमध्ये जप्त केलेले जवळजवळ 2000 कोटीचे साहित्य पाहता लोकशाहीतील धनदांडग्याचे प्राबल्य वाढल्याचं आपल्याला दिसते आहे. यात काही प्रमाणात मतदारांचाही दोष आहे. सर्वांना हे सूत्र लागू नाही. जे पैसे किंवा भेटवस्तू घेऊन मतदान करतात त्यांना मग लोकप्रतिनिधी किंवा सरकारला नावे ठेवण्याचा अधिकारच राहत नाही. तू कशी कुठल्या तोंडाने नाव ठेवतील, असा तो सगळा भाग आहे. कारण अशा व्यक्ती पवित्र मत जर विकत असतील तेव्हा निवडणुकीच्या या अर्थकारणात निष्ठावंतांना दुय्यम स्थान मिळते. आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीवर निष्ठा असणारा जो माणूस आहे तो लोकशाहीची जी अपेक्षा करतो ती लोकशाहीची अपेक्षा कागदावरच झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे खर्चाबाबत मग नेम नाहीत का? अरे नेम आहेत. निर्वाचन आयोगामध्ये स्वतंत्र तरतुदी केलेली आहेत, पण ते कोण पाळायच्या? आपण नागरिक झालोच नाही. मतदान केल्यानंतर आपलं काम संपत्ती असं नाही. तिथं खऱ्या अर्थाने काम सुरू होते. आपण हे सगळं पाहिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी निर्वाचन आयोगाच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. पण नागरिक म्हणतो की मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची कोण? म्हणजे निर्वाचन आयोगाने राजकीय पक्षांना मागणीनंतर 2022 मध्ये उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली. यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल अशा मोठ्या राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची खर्च मर्यादा ही 70 लाखावरून आता 95 लाख करण्यात आलेली, म्हणजे 1 कोटी साधारणतः करण्यात आलेली आहे. तसेच गोवा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्ये जी आहेत किंवा केंद्रशासित प्रदेशातील लोकसभा मतदारसंघात निवडणूक खर्चाची मर्यादा ही 54 लाखावरून 75 लाख इतकी करण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या राज्यांमध्ये 28 लाखांवरून 40 लाख, तर छोट्या राज्यांमध्ये 20 लाखावरून 28 लाख इतकी करण्यात आलेली आहे. 2014 मध्ये खर्चात मोठी वाढ करण्यात आली होती, त्यात 2020 मध्ये 10% वाढ करण्यात आली. म्हणजे निवडणूक आयोगाने खर्चात वाढ करण्याबाबत विविधांगी विचार करण्यासाठी निर्वाचन आयोगाने समिती नेमलेली होती. म्हणजे आयोगाकडून घालण्यात आलेली उमेदवारांसाठीची खर्च मर्यादा आणि जप्त केलेली रक्कम पाहता खर्चाबाबत तफावत दिसते. तेलंगणासारख्या राज्यात दिवसाला सरासरी 20 कोटीचे साहित्य जर जप्त होत असेल तर तिथे विधानसभेच्या 119 जागा आहेत जवळपास. मात्र सारे उमेदवार अशाच मार्गाचा अवलंब करतात असंही नाही. मात्र खर्चाचे आकडे हे डोळे दिपणारे आहेत. त्यामुळं निर्वाचन आयोग आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं की पुन्हा नवे टी सेशन हवेत, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर सामान्य माणसाला लोकशाहीचं रूपांतर धनिक तंत्रामध्ये झालं की काय अशी शंका वाटणं स्वाभाविक आहे. कारण निर्भय वातावरणामध्ये निवडणुका व्हाव्यात, सर्वांना समान संधी मिळावी या हेतूने निर्वाचन आयोग काम करत आहे, समन्वयाने मोहिमा राबवत आहे. आणि म्हणूनच एवढे रोकडे, एवढी रक्कम निर्वाचन आयोगाकडे जमा झालेली आहे. एवढं त्यांनी दैदिप्यमान काम केलेलं आहे. याचा अर्थ निर्वाचन आयोग योग्य पद्धतीने काम करत नाही असं होत नाही. कारण 6 पटीने अधिक रक्कम त्यांनी मिळवलेली आहे. ते जर काम केलं नसते तर हे सगळं रक्कम मिळाली नसती, शासनाच्या तिजोरीमध्ये पैसे जमा झाले नसते. आणि म्हणून त्यांच्या कार्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. आणि जागरूक नागरिक म्हणून नागरिकांनी सुद्धा नुसतं मतदान केल्यानंतर काम संपत्ती असं नाही, नागरिक म्हणून लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी निर्वाचन आयोगाला सपोर्ट करणं, अशा पद्धतीने अंमली पदार्थ, मताला पैसे असं काही होत असेल तर ते कायद्याच्या विरोधी आहे, कायद्याचं उल्लंघन आहे म्हणून त्यांच्या निदर्शनास आणून देणं हे सुद्धा कर्तव्य ठरते. असं केल्याशिवाय, म्हणजे असं करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याशिवाय, नाहीतरी मग पैसे आले नाहीत मी मतदान करायला जात नाही असं जर होत गेलं तर लोकशाही आपल्याला शोधावी लागेल आणि ती सापडणार नाही. आणि म्हणून सतसत विवेक बुद्धीने मतदान करणारी जी मतदार आहेत त्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. आणि त्यांनी, आपण नागरिक आहोत आणि नागरिकांनी कायद्याचं संरक्षण केलं पाहिजे. कायदा हा दुप्पट रस्त्याने येतो आणि चोर हे मधल्या मार्गाने येतात, तर ते आपल्याला माहीत असतं, त्यांना आपण अडवलं पाहिजे. अशा पद्धतीने करणं गैर आहे याची जाणीव करून दिली पाहिजे. ही जाणीव करून देणारा जागरूक नागरिक, मतदानाचं भान असणारा मतदार आपल्याला देशात निर्माण करायचा आहे. तो निर्माण झाला तर लोकशाही टिकणारी आहे, अन्यथा लोकसत्तेला दंडसत्तेचं आव्हान आहे. आता ही लोकशाही धनिक तंत्राच्या जर हातात गेली तर सामान्यांची प्रश्नच राहतील. आणि लोकशाहीचं जे स्वप्न स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेलं होतं
ते प्रत्यक्ष कृतीमध्ये येणार नाही. म्हणून मित्र हो, हा व्हिडिओ ऐका आणि आवडला तर कॉमेंट करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा. या चॅनलवर नव्याने आलाच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.